नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? जसे देवासमोर बसता, हातात माळ घेता, मंत्रजप सुरू करता किंवा आरती म्हणायला सुरुवात करता, अचानक मोठमोठ्या जांभया यायला लागतात. डोळे जड होतात, अंगात आळस भरतो, कधी-कधी डोळ्यातून नकळत पाणी येऊ लागते आणि मनात प्रश्न निर्माण होतो, हे नेमकं काय होतंय? हा देवाचा संकेत आहे की मनाची चंचलता, की शरीराचा थकवा, की काही लोक सांगतात की तसं नकारात्मक शक्तींचा प्रभाव. आज आपण या विषयाकडे अंधश्रद्धेने नाही तर श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान या तिन्ही दृष्टिकोनातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण पूजा करताना मन स्थिर ठेवण्यासाठी सोपे उपाय आणि उपयुक्त उपाय हे जाणून घेणार आहोत. पूजा करताना मनाची अवस्था. भारतीय अध्यात्मात पूजा म्हणजे केवळ फुले वाहणे किंवा दिवा लावणे नाही. पूजा म्हणजे मन, बुद्धी, भावना आणि श्रद्धा यांना एका दिशेने केंद्रित करण्याचा प्रयत्न. दिवसभर मन अनेक विचारांत गुंतलेले असते. काम, घर, पैसे, नाती, मोबाईल, सोशल मीडिया अशा असंख्य गोष्टींमध्ये मन सतत धावत असते. पण जेव्हा आपण देवासमोर बसतो तेव्हा पहिल्यांदाच मनाला शांत बसण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि याच क्षणी अनेकांना जांभई किंवा आळस जाणवू शकतो. जांभई म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर जांभई ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती अनेक कारणांनी येऊ शकते. उदाहरणार्थ थकवा, झोपेची कमतरता, शरीराला विश्रांतीची गरज किंवा दीर्घकाळ शांत बसणे. काही संशोधनानुसार जांभईचा संबंध मेंदूच्या जागरूकतेशीही जोडला जातो. म्हणजे प्रत्येक जांभईला अलौकिक कारण असतेच असे नाही. मग पूजा करतानाच का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पूजा करताना आपण शांत बसतो, श्वास हळू होतो, बोलणे थांबते, शरीराची हालचाल कमी होते. या अवस्थेत दिवसभराचा थकवा आणि स्पष्टपणे जाणवू शकतो. म्हणून काही लोकांना पूजा सुरू होताच जांभई येते. हे अनेकदा शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोन. भारतीय परंपरेत अनेक भक्त असा अनुभव सांगतात की प्रार्थना किंवा नामस्मरण सुरू केल्यानंतर त्यांना जांभई, अश्रू किंवा गाढ शांतता अनुभवायला मिळते. याची विविध आध्यात्मिक मते आढळतात. काही जण याला मनातील ताण कमी होण्याची प्रक्रिया मानतात, काही जण भाव जागृती मानतात, तर काही जण याचा संबंध सूक्ष्म आध्यात्मिक अनुभूतींशी जोडतात. मात्र कोणतेही एकच कारण सर्वांवर लागू होत नाही असे निश्चितपणे सांगता येत नाही. डोळ्यात पाणी का येते? हा अनुभव अनेक भक्तांना येतो. कधी आरती म्हणताना, कधी नामस्मरण करताना, कधी एखादे भजन ऐकताना डोळ्यांत अश्रू येतात. यामागे काही शक्यता असू शकतात. तीव्र भावनिक स्पर्श, अंतर्मनातील शांतता, दीर्घकाळ डोळे न मिचवल्याने येणारे पाणी, धूप, उदबत्ती किंवा धुराचा परिणाम, किंवा काहींसाठी भक्तिभावाची तीव्र अनुभूती. या सर्व शक्यता परिस्थितीनुसार वेगवेगळ्या असू शकतात. आळस का जाणवतो? पूजेदरम्यान आळस जाणवण्यामागचे काही सामान्य कारणे असू शकतात. अपुरी झोप, जड आहार, सकाळी उशिरा उठणे, मानसिक थकवा, दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे, शरीराला विश्रांतीची गरज. म्हणून प्रत्येक वेळी यामागे गूढ कारणच असते असे मानणे योग्य नाही. श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल. धार्मिक अनुभव वैयक्तिक असतात. एखाद्या व्यक्तीला पूजा करताना गाढ शांतता मिळू शकते, तर दुसऱ्याला जांभई येऊ शकते. दोन्ही अनुभव वेगळे असले तरी त्याचा अर्थ प्रत्येकासाठी सारखाच असेल असे नाही. श्रद्धा महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. पुढील भागात आपण जाणून घेऊ, जर जांभई इतकी साधी गोष्ट असेल तर अनेक संतांच्या चरित्रात पूजा आणि नामस्मरणाच्या वेळी वेगवेगळ्या अनुभूतींचा उल्लेख आढळतो. काही भक्तांना अंगावर शहारे का येतात, काहींचे डोळे आपोआप भरून का येतात आणि काही लोक पूजा करू सुरू होताच बेचैन का होतात. या सर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा आपण भाग 2 मध्ये करणार आहोत, जिथे परंपरेतील श्रद्धा, विविध मते आणि त्याकडे विवेकाने कसे पाहावे हे समजून घेऊ. मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले की पूजा करताना जांभई, आळस किंवा डोळ्यात पाणी येणे यामागे काही नैसर्गिक कारणे असू शकतात. तसेच काही लोक याकडे आध्यात्मिक अनुभूती म्हणूनही पाहतात. आज आपण या विषयाकडे आणखी खोलात जाऊ. पूजा सुरू होताच जांभई का येते? अनेक भक्त सांगतात दिवसभर काही होत नाही, पण देवासमोर बसलो की सतत जांभया येतात. यामागे काही शक्य कारणे आहेत. पहिले म्हणजे शरीर शांत अवस्थेत जाते.
दिवसभर धावपळीनंतर शरीराला विश्रांतीची गरज असते. पूजा करताना ती जाणवू लागते. दुसरे म्हणजे मन एका ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला ही मनाला कठीण जाते. त्यामुळे अस्वस्थता, आळस किंवा जांभई येऊ शकते. मनाची चंचलता. भारतीय तत्त्वज्ञानात मन अत्यंत चंचल असल्याचे वर्णन आहे. जेव्हा आपण नामस्मरण सुरू करतो तेव्हा मन अनेक विचारांकडे पळू लागते. आजचे काम, उद्याची चिंता, घरातील प्रश्न, मोबाईल यामुळे मन एकाग्र होण्याऐवजी विचलित होते. काही लोकांना या अवस्थेत झोप किंवा जांभई येते. भक्तांचे अनुभव. अनेक भक्त असे सांगतात की सुरुवातीला मला सतत जांभया यायच्या, पण काही महिन्यांनी नियमित जप केल्यानंतर मन शांत झाले. हे अनुभव वैयक्तिक असतात, सर्वांनाच असे होईल असे नाही. मात्र नियमित साधनेमुळे एकाग्रता वाढू शकते, असा अनेकांचा अनुभव आहे. डोळ्यात अश्रू येणे. कधी भजन ऐकताना, कधी आरती म्हणताना, कधी देवाचे दर्शन घेताना अचानक डोळे भरून येतात. याचे कारण अनेकदा तीव्र भावनिक अनुभव असे असू शकतात. भक्ती, कृतज्ञता, समाधान आणि अंतर्मनातील भावना व्यक्त होताना अश्रू येणे ही भावनिक प्रतिक्रिया असू शकते. प्रत्येक अनुभवाला चमत्कार समजू नका. काही लोक प्रत्येक जांभईला किंवा अश्रूंना दैवी संकेत समजतात, तर काही जण प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणतात. दोन्ही टोकांची भूमिका टाळणे योग्य ठरते. शरीर, मन, वातावरण आणि श्रद्धा या सर्वांचा मिळून परिणाम असू शकतो. धूप, उदबत्ती आणि डोळ्यात पाणी. अनेक वेळा धूप किंवा उदबत्तीच्या धुरामुळे डोळ्यात पाणी येऊ शकते. जर खोलीत हवा खेळती नसेल तर हा परिणाम अधिक जाणवतो. म्हणून पूजेची जागा स्वच्छ आणि हवेशीर ठेवणे चांगले. पूजा करण्याची योग्य वेळ. अनेक परंपरांमध्ये ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळची वेळ साधनेसाठी उत्तम मानली जाते, कारण त्यावेळी मन तुलनेने शांत असते. तथापि सर्वांसाठी ती वेळ शक्य असेलच असे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता आणि एकाग्रतेने पूजा करणे. झोप पूर्ण असणे आवश्यक. जर रात्रभर कमी झोप झाली असेल तर पूजा करताना जांभई येणे स्वाभाविक आहे. म्हणूनच साधनेबरोबरच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. भक्ती म्हणजे स्पर्धा नाही. कुणाला अश्रू येतात, कुणाला शहारे येतात, कुणाला काहीच जाणवत नाही. यावरून भक्तीची पातळी ठरत नाही. खरी भक्ती म्हणजे सातत्य, नम्रता आणि प्रामाणिकपणा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, पूजा करताना अंगावर शहारे का येतात, काही लोकांना सुगंधाचा अनुभव का येतो, ध्यानात शरीर हलल्यासारखे का वाटते, या अनुभवांकडे कसे पाहावे, हे सर्व श्रद्धा, परंपरा आणि विवेक यांच्या समतोलातून समजून घेऊ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग घडला आहे का? तुम्ही शांतपणे देवाचे नाव घेत बसलेले, समोर दिवा तेवत आहे, उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत आहे आणि अचानक संपूर्ण अंगावर रोमांच उभे राहतात, छातीवर शहारे येतात, हातावर शहारे येतात, डोळे मिटतात, मन अगदी शांत होते किंवा नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. क्षणभर असे वाटते की वेळच थांबली आहे. हा अनुभव नेमका कशामुळे असतो? आज आपण याच विषयाचा सखोल विचार करणार आहोत. अनुभूती प्रत्येकाची वेगळी असते. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीची मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक जडणघडण वेगवेगळी असते. त्यामुळे साधनेदरम्यान येणारे अनुभवही वेगळे असू शकतात. काहींना काहीच विशेष जाणवत नाही तर त्यांची साधना कमी होत नाही, तर काहींना तीव्र भावनिक अनुभव येऊ शकतात. अनुभवापेक्षा सातत्यपूर्ण साधना आणि अधिक महत्त्वाची मानले जाते. अंगावर शहारे का येतात? जेव्हा एखादे भजन मनाला खोलवर स्पर्श करते, जेव्हा एखादा मंत्र एकाग्रतेने म्हटला जातो किंवा एखादी प्रार्थना अंतःकरणाला भिडते, तेव्हा काही लोकांच्या शरीरात रोमांच निर्माण होऊ शकतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे तीव्र भावनिक प्रतिसादामुळे होऊ शकते. श्रद्धेच्या परंपरेत काही लोक याला भक्तिभावाची अनुभूती मानतात. दोन्ही शक्यता परिस्थितीनुसार लागू असू शकतात. दिव्य सुगंधाचा अनुभव. काही भक्त सांगतात की पूजा किंवा जप करताना त्यांना अचानक चंदन, फुले किंवा धुपासारखा सुगंध जाणवतो. अशा अनुभवांचे वर्णन अनेक भक्तांच्या कथांमध्ये आढळते. परंतु प्रत्येक सुगंध हा अलौकिकच असतो असे निश्चितपणे सांगता येत नाही. कधी वातावरणातील सुगंध, स्मृती किंवा मनाची संवेदनशीलता यामुळेही असा अनुभव येऊ शकतो. शरीरात कंपन जाणवणे.
काही वेळा ध्यान करताना किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यावर शरीरात हलका कंप जाणवू शकतो. यामागे स्नायूंचा ताण, श्वसनातील बदल किंवा दीर्घकाळ स्थिर बसणे अशी सामान्य कारणे असू शकतात. जर हा कंप वारंवार तीव्र स्वरूपाचा किंवा त्रासदायक असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरेल. कथा. एक वृद्ध भक्ताचा अनुभव. एका गावात एक वृद्ध गृहस्थ दररोज पहाटे उठून शांतपणे नामस्मरण करत असे. एके दिवशी त्याच्या नातवाने विचारले, आजोबा, तुम्ही रोज इतका वेळ बसता, पण तुम्हाला काही दिसते का? काही चमत्कार होतो का? आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, मला रोज चमत्कार दिसत नाही, पण मी राग कमी करत आहे, मन शांत होत आहे आणि इतरांवर प्रेमाने बोलू लागलो आहे. माझ्यासाठी हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. ही गोष्ट आपल्याला सांगते की खरी साधना माणसाच्या स्वभावात सकारात्मक बदल घडवते. अनुभवांमध्ये अडकू नका. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये सांगितले जाते की साधनेत येणाऱ्या अनुभूतींना अंतिम ध्येय समजू नका. जर एखाद्या दिवशी जांभई आली नाही, शहारे आले नाहीत किंवा अश्रू आले नाहीत, तर साधना कमी झाली असे समजू नका. सातत्य, नम्रता आणि प्रामाणिक भाव हे अधिक महत्त्वाचे आहे. मन शांत होण्याची प्रक्रिया. सुरुवातीला पूजा करताना मन हजारो विचारांनी भरलेले असते, पण दररोज काही मिनिटे जप, प्रार्थना किंवा ध्यान केल्यास अनेकांना मन अधिक स्थिर होत असल्याचा अनुभव येतो. ही प्रक्रिया हळूहळू घडते. पूजा करताना जांभई, आळस किंवा डोळ्यात पाणी का येते? अंतिम निष्कर्ष, प्रार्थना आणि जीवनाला दिशा देणारा संदेश. मित्रांनो, या संपूर्ण मालिकेत आपण पूजा करताना जांभई येणे, आळस येणे, डोळ्यात पाणी येणे, अंगावर शहार येणे, मन चंचल होणे आणि साधनेदरम्यान येणाऱ्या विविध अनुभूती यांचा सखोल विचार केला आहे. आपण पाहिले की या अनुभवांमागे काही शारीरिक कारणे असू शकतात, कधी मानसिक अवस्था कारणीभूत असू शकते, तर काही अनुभव श्रद्धा आणि भक्तिभावाशी संबंधित वैयक्तिक अनुभूती म्हणून लोक सांगतात. मात्र प्रत्येक अनुभवाचा एकच आध्यात्मिक अर्थ असतो असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, देवाला नेमकं काय हवं असतं? तुमच्या डोळ्यांत अश्रू की हजारो फुलांची पूजा, मोठमोठे अभिषेक की महागडे नैवेद्य? धर्म परंपरेत वारंवार एक गोष्ट अधोरेखित केली जाते, देवाला सर्वात प्रिय असतो तो निर्मळ भाव. मनात अहंकार नको, द्वेष नको, मत्सर नको, फसवणूक नको, दुसऱ्याला दुःख देण्याची भावना नको. याऐवजी प्रेम, दया, सत्य, क्षमा आणि कृतज्ञता असावी. जर पूजा करूनही आपल्या स्वभावात बदल होत नसेल तर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी फक्त विधी करतो आहे की खऱ्या अर्थाने भक्तीही करतो आहे? खरी साधना कशी ओळखावी? खरी साधना अशी असते की राग हळूहळू कमी होतो, बोलण्यात गोडवा येतो, इतरांच्या दुःखाची जाणीव होती, संकटातही धैर्य टिकते, यशात अहंकार येत नाही, अपयशात श्रद्धा ढळत नाही. यापेक्षा मोठा चमत्कार दुसरा कोणता? एक छोटी प्रेरणादायी कथा. एक वृद्ध भक्ताला कोणी विचारले, तुम्ही रोज इतकी वर्ष पूजा करता, तुम्हाला देव दिसले का? वृद्ध हसून म्हणाले, देव डोळ्यांनी दिसले नाहीत, पण त्यांच्या भक्तीमुळे माझ्यातील राग कमी झाला, लोभ कमी झाला, भीती कमी झाली आणि माणसांवर प्रेम करायला शिकलो. मला वाटतं देव भेटण्याचा हाच मार्ग आहे. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी. पूजा करताना जांभई आली तर घाबरू नका. डोळ्यात पाणी आले तर याचा अर्थ प्रत्येक वेळी दैवी संकेतच आहे असा निष्कर्ष काढू नका. अशक्तपणा, सतत झोप येणे किंवा इतर आरोग्याविषयी त्रास असल्यास वैद्यकीय सल्लाही घ्या. श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखा. नियमित प्रार्थना, चांगले आचरण आणि सत्कर्म यांना आपल्या जीवनाचा भाग बनवा. मनापासून प्रार्थना, हे परमेश्वरा, आमच्या मनातील अहंकार दूर कर, आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती दे, वाईट विचारांपासून आमचे संरक्षण कर, आमच्या कुटुंबाला आरोग्य, आनंदी आणि सद्बुद्धी दे, आमच्या हातून चांगले कर्म घडून दे, आमच्या अंतःकरणात प्रेम, करुणा आणि क्षमतेचा दिवा सदैव प्रज्वलित ठेव आणि आमची भक्ती कधीही दिखाव्याची नाही तर मनातून उमटणारी असू दे. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच श्रद्धापूर्ण, माहितीपूर्ण आणि विवेकपूर्ण आध्यात्मिक विषयांसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.